आज गेली 13 वर्ष आपण हा उपक्रम आयोजित केला आहे। मी शिवजयंती महोत्सव समितीचा उपाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी काम करतोय आणि 5 रथांना आपण 2013 साली सुरुवात केली। आज तब्बल 96 रथ आज या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर छत्रपती शिवरायांना स्वराज्य कार्यामध्ये मदत करणारे अनेक मावळे, अनेक सरदार, अनेक घराणी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत आणि प्रत्येक घराण्याचे वंशज वारस या ठिकाणी त्यांचा इतिहास त्यांनी घडवलेला पराक्रम या प्रत्येक रथावरती मांडतात आणि एक शिवविचार इथे येणाऱ्या उपलब्ध राहणाऱ्या सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी देण्यात येतो आणि तोच शिवनीती घेऊन आपण इथून पुढच्या भविष्यामध्ये प्रत्येकाला ती राजकारणामध्ये असेल, शेतीमध्ये असेल, व्यापारामध्ये असेल, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी शिवनीती ही उपयुक्त आहे आणि तो शिवरायांच्या गनिमिका असेल, शिवनीती असेल, ही या रथांच्या माध्यमातून आपण सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी काम करतो आणि आतापर्यंत जेवढ्या आपण शिवजयंत्या पाहिल्या, एक आदर्श आणि सर्वात मोठी जगातली शिवजयंती याचा हा नावलौकिक या ठिकाणी आपल्या शिवजयंती महोत्सव समितीमार्फत होणाऱ्या रथसोहळ्यास या ठिकाणी प्राप्त झाला। गेली 13 वर्ष सलग आपण ही आचारसंहिता म्हणजे ज्या ठिकाणी गुलाल, बिभत्सपणा, डान्स किंवा डीजे लावून काही गैरप्रकार केले जातात, इतर ठिकाणी आपण मिरवणुका अनेक प्रकारच्या पाहत असतो, परंतु या ठिकाणी एक वेगळी आचारसंहिता आपण या ठिकाणी प्रत्येक रथाला आणि प्रत्येक येणाऱ्या शिवभक्ताला या ठिकाणी दिली आणि त्याचा सर्वजण अवलंब करतात। नाही इथं म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त फक्त नावाला असतो, त्याहीपेक्षा असं म्हणेल की पोलीस ही मिरवणूक एन्जॉय करतात आणि पोलिसांचं आतापर्यंतचं हे स्टेटमेंट आहे प्रत्येक मिरवणुकीच्या नंतर की आम्ही ही निवडणूक बंदोबस्त म्हणून नाही तर एक शिवभक्त म्हणून आम्ही एन्जॉय केली। या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार या ठिकाणी दिसत नाही आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये आपण पाहत असाल येतं की या ठिकाणी या मिरवणुकीच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती जी आहे ती देखील या ठिकाणी जपून एक संदेश इथून येणाऱ्या पिढीला देत आहोत की आपलं आचरण देखील त्या पद्धतीने असावं आणि एक शिवविचार घेऊन आपण या माध्यमातून पुढे जावं। जय शिवराय।